जय मित्रांनो, तर आता आपण आणखीन 15 ते 16 जिल्ह्यांची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका। कमेंट मधील बऱ्याचशा जिल्ह्यांचा समावेश आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका। व तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून समोरचे अपडेट्स असो, मैदानी चाचणीच्या असो, कुठे किती अर्ज आलेले असो, इतर सर्वच्या सर्व 2025च्या महाराष्ट्र पोलीस भरतीच्या आपल्या पूर्ण अपडेट आपण नक्कीच या चॅनलवरती देणार आहे, त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून घ्या। तर बीडला आतापर्यंत 2400 प्लस अर्ज गेलेले आहेत। मुंबईला आतापर्यंत 60,000चा आकडा पार झालेला आहे। मुंबई शहरला आतापर्यंत 60,000चा आकडा पार झालेला आहे। बऱ्याचशा जिल्ह्यांचा समावेश आपण यामध्ये केलेला आहे, कमेंट मधील असो की व्हॉट्सअपच्या पर्सनली मेसेज मधील असो, बऱ्याचशा जिल्ह्यांचा समावेश यामध्ये केलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका। पालघरला आतापर्यंत 2830 प्लस अर्ज गेलेले आहे। पालघरला आतापर्यंत 2830 प्लस अर्ज गेलेले आहे। सोबतच आता जेमतेम 6 दिवस आपल्या अर्ज प्रक्रियेला बाकी आहे। वेबसाईट पण हँग मारत आहे, त्यामुळे लवकरात लवकर आपण अर्ज भरायला पाहिजे आणि पूर्णचा पूर्ण वेळ आपण आपल्या अभ्यासावरती पूर्ण फोकस करा, कारण की आता जेमतेम दिवस काही जास्त बाकी राहिलेले नाहीत। अर्ज प्रक्रियेला आणखी 15 दिवस तर वाढून मिळणारच आहे, आपल्याला माहितीच आहे, कारण की वेबसाईट पण हँग मारतच आहे। मागच्या भरत्यांचा जर आपण बघितलं तर आपल्याला वेळ हा वाढून दिलेलाच आहे, पण यामध्ये गोंधळून न जाता, कारण की डेट जरी वाढून दिली तरी 15 ते 20 दिवसातच आपलं डेट संपल्यानंतर 15 ते 20 दिवसातच आपल्या मैदानी चाचणीचे हॉल तिकीट येण्याची शक्यता आहे, कारण की जेमतेम बऱ्याचशा जिल्ह्यांच्या मैदानी चाचणीची तयारी ही जेमतेम झालेली आहे, त्यामुळे आपण लवकरात लवकर अर्ज करायला पाहिजे। मुंबईला आतापर्यंत 60,000 प्लस अर्ज गेलेले आहेत। पालघरला आतापर्यंत 2830 प्लस अर्ज गेलेले आहेत। मीरा भाईंदरला आतापर्यंत आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की मीरा भाईंदरला आतापर्यंत 9,500 प्लस अर्ज गेलेले आहेत। 9,500 प्लस आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की मीरा भाईंदरला 9,500 प्लस अर्ज गेलेले आहेत। तर आतापर्यंत मीरा भाईंदरला आतापर्यंत 10,100चा आकडा पार इथं झालेला आहे। तर अमरावती ग्रामीण, बऱ्याचशा मुलांची कमेंट होती की अमरावती ग्रामीणला किती गेलेले आहेत, तर अमरावती ग्रामीणला 6,300 प्लस अर्ज गेलेले आहेत। अशाच बऱ्याचशा आपण जिल्ह्यांची रोजच्या रोज म्हणजे कुठं किती अर्ज गेलेले आहेत ह्याची सविस्तर अशी माहिती पाहत असतो, त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या। इतर मित्रांना पण शेअर करा, कारण की बरेचसे युट्यूबच्या आपल्या व्हिडिओवर तर बरेचसे व्ह्यूज पण येतात, पण सबस्क्रायबर तितके वाढत नाही, त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून समोरचे व्हिडिओ तुमच्या युट्यूबच्या पेजला येतील। बेल आयकॉन पण दाबून घ्या। तर अमरावती ग्रामीणला आतापर्यंत 6,300 प्लस अर्ज गेलेले आहेत, तर अशीच माहिती आपण टाकणार आहे। तर नवी मुंबई ड्रायव्हरला आतापर्यंत 6,200 प्लस अर्ज गेलेले आहेत। तर असे जे हे अर्ज आहेत, आता नवी मुंबई ड्रायव्हर असो, मुलींचे अर्ज आता जेमतेम सर्वच्या सर्व जिल्ह्यांमध्ये कमीच जात आहे। तर म्हणजे आता समजा कुठं जर 5,000 अर्ज गेले असतील तर फक्त 900 ते 1,000 अर्ज फक्त मुलींचे त्यामध्ये आहेत। हा आपण विचार करून अर्ज करायला पाहिजे, कारण की महिला उमेदवार जर आपल्याला ड्रायव्हर पोलीसला जर मिळाला नाही तर त्या सर्वसाधारणला मिळत असतात। अशा मागच्या भरतीमध्ये पण बऱ्याच ठिकाणी झालेला आहे, त्यामुळे आपण ड्रायव्हर पोलीसचा पण आपण विचार करायला पाहिजे। तर पुणे ग्रामीण ड्रायव्हरला आतापर्यंत 100 प्लस फक्त मुलींचे अर्ज गेलेले आहेत, 100 प्लस मुलींचे अर्ज गेलेले आहेत। तर अशा सर्व बाबींचा आपण विचार करून ड्रायव्हर पोलीसचा आपण अर्ज करायला पाहिजे। कारागृहाचा आपण अर्ज करायला व्यवस्थित अर्ज करायला पाहिजे, कारण की कारागृहाची वेटिंग ही खुलत असते, आपल्या सर्वांना माहितीच आहे। कारागृह असो, एसआरपीएफ असो, जिल्हा पोलीसची आपली वेटिंग ही खुलत नसते, पण कारागृहाची आणि एसआरपीएफची चालकची असो, ह्या अशा 3 जे घटक आहेत याची वेटिंग ही खुलत असते। त्यामुळे आता रिस्क कुठं असं काही घेऊ नका, कारण की प्रत्येक फॉर्म हा व्यवस्थितच भरा, कारण की ह्या ज्या आहेत ना, तर ह्या वेटिंग ह्या खुलत असतात, त्यामुळे वेटिंगचा पण आपल्याला म्हणजे 3रा 4था जरी आपण वेटिंग असलो तरीही वेटिंगचा आपल्याला फायदा होतो। पहिल्या 7-8 मध्ये जरी असलो तरी वेटिंगचा आपल्याला फायदा होत असतो, त्यामुळे व्यवस्थित योग्य तो गट निवडा, योग्य तो ड्रायव्हर पोलीसचा अर्ज निवडा, जिल्हा निवडा, असं सर्व बाबींचा विचार करून अर्ज भरा। तर नवी मुंबई ड्रायव्हरला आतापर्यंत 6,200 प्लस अर्ज गेलेले आहेत। कोल्हापूर, बऱ्याचशा मुलांची कमेंट होती कोल्हापूरला किती अर्ज गेलेले आहेत, तर कोल्हापूरला आतापर्यंत 1,640 प्लस अर्ज गेलेले आहेत कोल्हापूरला। अहिल्यानगरला 950 प्लसच अर्ज गेलेले आहेत। अशा दुर्लक्षित जिल्ह्यांकडे पण आपण लक्ष द्यायला पाहिजे, दुर्लक्षित जिल्ह्यांकडे लक्ष द्या, कारण की बऱ्याचशा आता आपण मागची जर भरतीचा विचार केला तर बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये कुठं एससीची लिस्ट कुठं 130 वर जात होती, तर कुठं
110च्या खाली येऊन जात होती बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये. तर अशा जिल्ह्यांचा पण आपण विचार करायला पाहिजे. हा फक्त जिल्हा निवडीचा फरक आहे. तर योग्य तो जिल्हा निवडा. म्हणजे आतापर्यंत मी काय सांगत आहे, तर आतापर्यंत 85% मुलांनी आतापर्यंत विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अर्ज भरलेले नाही आहेत. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरा. वेबसाईट हँग मारत आहे. सोबतच अहिल्यानगरला आपण बघितलं की 950 प्लस अर्ज केलेले आहे तिथं. पुणे सिटीला आपण सकाळी बघितलं होतं. पुणे सिटीला 19,107 प्लस इथं अर्ज गेलेले आहेत पुणे सिटीला, जे की त्यामध्ये फक्त 3500 मुलींचे अर्ज आहेत. 3500 मुलींचे अर्ज आहेत. 19,107 मुली म्हणजे एकूण अर्ज आहेत पुणे सिटीला. तर त्यापैकी फक्त 3500 मुलींचे अर्ज आहेत. मुलींच्या बऱ्याचशा ठिकाणी लिस्ट खाली येतात, 100च्या आसपास येतात, कुठे 100च्या खाली जातात. महिला प्रवर्गाने पण योग्य तो जिल्हा निवडूनच अर्ज करायला पाहिजे. कारण की बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आपल्याला फायदा होतो. कारण की कुठे 120 वर लिस्ट लागते, तर कुठे 100च्या खाली पण 89 वर पण. मागच्या वेळेस बऱ्याचशा ओबीसी सारख्या असो, ईडब्ल्यूएस सारख्या, आता ईडब्ल्यूएसच्या तर बऱ्याचशा ठिकाणी महिला प्रवर्गाच्या जागा ह्या खाली गेलेल्या होत्या. तर अशा जिल्ह्यांचा आपण विचार करायला पाहिजे महिला प्रवर्गाने. पुणे सिटीच्या आपण सकाळी बघितली होती की 19,100 प्लस तिथं अर्ज गेलेले होते पुणे सिटीला सकाळी. तर त्यामध्ये की त्यामध्ये 3500 प्लस मुलींचे आतापर्यंत अर्ज गेलेले आहेत. 3500 प्लस मुलींचे. आता ठाणे सिटीच्या बऱ्याचशा मुलांची कमेंट होती. ठाणे सिटीची बऱ्याचशा मुलांची कमेंट होती की ठाणे सिटीला किती आले. ठाणे ग्रामीणची आपल्याकडे माहिती मिळाली नाही, तर आपण ते नक्कीच पाहणार आहेत. बरेचसे मुलं आपल्याला व्हॉट्सअपद्वारे असो, आपल्याला जे जवळचे मुलं आहेत, जे कॅफेला कनेक्ट आहेत, ते पण आपल्याला अर्ज कुठं किती आले ते व्यवस्थितपणे सांगत असतात. तर तुम्ही पण मला तशी माहिती देऊ शकता. तर माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे 7972784038. हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुम्ही मला जेमतेम कोणत्या जे तुमच्याकडे माहिती असेल, ज्या जिल्ह्याची माहिती असेल करंट मधली, तर तीच माहिती मला द्या. जुनी माहिती देऊ नका. तर इतर मुलांना पण त्याचा फायदा होईल. या उद्देशाने नक्कीच तुम्ही मला माहिती सेंड करा. व्हॉट्सअप क्रमांक मी सांगितलेलाच आहे. तर ठाणे सिटीला आतापर्यंत 4,600 प्लस अर्ज केलेले आहेत. ठाणे ग्रामीणची माहिती आपण लवकरच देणार आहे. सांगलीची पण देणार आहे. नांदेडला आतापर्यंत 7,000 प्लस अर्ज केलेले आहेत. नांदेडला जागा वाढण्याची शक्यता आहे असं मी बरेचसे मुलं सांगत आहेत. तर नांदेडला आतापर्यंत जागा वाढण्याची शक्यता आहे. 7,000 प्लस इथं आतापर्यंत अर्ज केलेले. मीरा भाईंदरचे अर्ज आपण सकाळी बघितले होते. मीरा भाईंदरचे की 9,500 प्लस अर्ज मीरा भाईंदरला सकाळी होते. तर आता 10,100 प्लस मीरा भाईंदरला अर्ज गेलेले आहेत आतापर्यंत. मीरा भाईंदर ड्रायव्हरला आतापर्यंत 4,600 प्लस अर्ज गेलेले आहेत, जे की जेमतेम यामध्ये काय 800-850 फक्त मुलींचे अर्ज असतील मीरा भाईंदर ड्रायव्हरला. आणि हे परिस्थिती ही प्रत्येक जिल्ह्याची आहे की तिथं जेमतेम आपल्या मुलांच्या कंपॅरिझन मध्ये म्हणजे जेमतेम 10 ते 15% मुलींचे अर्ज आहेत. त्यामुळे मुलांनी व्यवस्थित अर्ज भरा. योग्य त्या जिल्ह्याची निवड करा. अकोल्याला आतापर्यंत 2900 प्लस अर्ज गेलेले आहेत. अकोल्याला 2900 प्लस अर्ज गेलेले आहेत. एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगावला आतापर्यंत 22,000 प्लस अर्ज गेलेले आहेत. यामध्ये एसआरपीएफ गट क्रमांक 20 असो, मुंबई सिटी असो, पुणे सिटी असो, मीरा भाईंदर असो, असे जे मोजके मोठाले जिल्हे आहेत, यांच्या अर्जसंख्येमध्ये तासात काय सेकंदात आपल्याला बऱ्याचशा प्रमाणात आपल्याला फरक आपल्याला आढळून येतो. त्यामुळे तर आता आपण बघितलं अहिल्यानगरला 950 प्लस अर्ज गेलेले आहेत. बीडला आतापर्यंत 2400 प्लस अर्ज गेलेले आहेत बीडला. तर बऱ्याचशा कमेंटमधील जिल्ह्यांचा आपण या व्हिडिओमध्ये समावेश केलेला आहे. आणखीही जशी माहिती मिळेल तसं आपण व्हिडिओ टाकणारच आहे. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. कारण की बऱ्याचशा प्रमाणात व्ह्यू तर भरपूर येतात, पण सबस्क्रायबर तितके होत नाहीये. तर त्यामुळे जेमतेम आता तुम्ही जर बेल आयकॉन दाबली तर तुमच्या युट्यूबच्या पेजला माझा व्हिडिओ नक्कीच येणार आहे. त्यामुळे रोजच्या